महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं आनंदाची अपडेट आपल्याला आलेली आहे. तुमचे जे NMMS परीक्षेचे फॉर्म भरण्याची सुरुवात खऱ्या अर्थानं झालेली आहे आणि सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेचे फॉर्म भरायचे आहे. सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी आपली जी लाईव्ह सुरू आहे त्या लाईव्हमध्ये सुद्धा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हा असं मी सर्वांना सांगेल. तर खऱ्या अर्थानं मी तुम्हाला काही दिवसांपूर्वीच अपडेट दिला होता की लवकरच फॉर्म भरण्यास सुरुवात होईल. त्या संदर्भातला GR सुद्धा आलेला आहे. तर या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून. आपण जर पाहिलं तर संपूर्ण शिक्षणाधिकारी, त्याच पद्धतीने शिक्षण निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती या सर्वांसाठी ही सूचना आहे. सूचना समजून घ्या. आजचा हा जो छोटासा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती NMMS संदर्भात आहे. ती सर्वांनी पाहून घ्या आणि त्यानुसार लवकरात लवकर आपला फॉर्म भरा. डॉक्युमेंट्स ज्यांनी अजूनही काढलेले नसतील त्यांनी काढून घ्या. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024ची ही अधिसूचना आहे. आपण जर पाहिलं तर ही परीक्षा 22 डिसेंबर 2024ला वार रविवार या ठिकाणी होणार आहे. म्हणजे 22 डिसेंबरला तुमचं परीक्षा आहे. त्यासाठीचे फॉर्म 5 ऑक्टोबर 2024 पासून उपलब्ध झालेले आहेत. MSCE.pune.in या वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता. तुमच्या शिक्षकांना देखील हा GR मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला त्या ठिकाणी पाठवतोय. ही PDF तुमच्या गुरुजनांना शेअर करा. नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या सकाळी 5 वाजताच्या लाईव्हला जॉईन करता येईल. उद्या देखील लाईव्ह आहे, सगळ्यांनी लाईव्हला नक्की जॉईन करा. ओके, आपण जवळपास अर्धा अभ्यासक्रम आपला पूर्ण आहे. उरलेला अभ्यासक्रम देखील आपण पुढील दिवसांमध्ये पूर्ण करतोय. संपूर्ण प्रश्नपत्रिका मी घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी तुमच्या मेरिटपर्यंत मार्क्स मिळतील. त्यामुळं सर्वांनी लाईव्हला जॉईन नक्की करा. तर या ठिकाणी योजनेची उद्दिष्ट दिलेली आहेत. इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे. तर परीक्षेचे स्वरूप जर पाहिलं तर केंद्र शासनामार्फत भारत सरकार नवी दिल्ली 2007-8 पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इयत्ता 8वीसाठी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा 1,000 रुपये, वार्षिक रुपये 12,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहे. पात्रता जर पाहिलं, सगळ्यात महत्त्वाची पात्रता पहा. सर्वच्या सर्व आपले विद्यार्थी पात्र असतील त्यांनी फॉर्म नक्की भरा. पहिली पात्रता दिली आहे तुम्हाला, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थिनीस या परीक्षेस बसता येईल. म्हणजेच त्या ठिकाणी शासनमान्य अनुदानित शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील विद्यार्थ्यांना बसता येईल. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना बसता येणार नाही आहे. जे नॉन ग्रँड शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना या परीक्षेला बसता येणार नाही. आता पालकांचे वार्षिक उत्पन्न म्हणजे आई आणि वडील यांच्या दोघांचे वार्षिक उत्पन्न 3,50,000पेक्षा कमी असावे. म्हणजे 3.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापन प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा तलाठ्यांचा सन 2023-24च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा. म्हणजेच तुम्हाला तलाठी असेल किंवा तहसीलदार असेल त्यांचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी रेडी ठेवायचा आहे. विद्यार्थिनी इयत्ता 7वीमध्ये किमान पहा, तुम्हाला 7वीमध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि STचा विद्यार्थी असेल तर त्याला कमीत कमी 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात, तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. पहा, अपात्र असणारे कोण आहेत तर विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी,
केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी अपात्र आहेत. आता ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत समजून घ्या, महत्त्वाची आहे. 5/10/2024 पासून ही सुरू झालेली आहे. सर्वांनी नक्कीच त्या ठिकाणी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. तुमच्या शिक्षकांना सर्व डॉक्युमेंट्स जे तुमच्याकडं महत्त्वाचे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्र आपण म्हणतो आपण त्याला. एखादा जर त्या ठिकाणी हँडिकॅप पर्सन असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे. परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आहे. आता तुमच्या शाळेतील शिक्षक थोडंसं जास्त शुल्क त्या ठिकाणी घेऊ शकतात. त्यामागचं कारण म्हणजेच तुम्हाला काही डॉक्युमेंटेशन असेल किंवा इतर काही प्रक्रिया असेल. त्यामुळे हे तुम्हाला खरं तर दाखवण्याचा मुद्दा एवढाच आहे की नियमित शुल्कासह 120 रुपये आहेत, विलंब शुल्कासह 240 आहेत, अतिविलंब जर केला तर तुम्ही पहा 360 आहेत. म्हणजे तुमची फॉर्म भरण्याची डेट आहे खरं तर 4/11/2024 म्हणजे दिवाळीच्या आधी जर फॉर्म भरला तर तुम्हाला 120 रुपये फी आहे. 5 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत दिवाळीमध्ये फॉर्म भरला 240 म्हणजे डबल फी होत आहे. आणि जर तुम्ही 10 ते 14 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरला तर ट्रिपल फी होते, म्हणजे 360 रुपये होते. शाळेलासुद्धा संलग्नता फी असते 200 रुपये, त्यामुळं ते सुद्धा त्यांना भरावेच लागतात. आता परीक्षेचं वेळापत्रक पहा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं. भौतिक क्षमता चाचणी 90 प्रश्न, 90 गुण, 90 मिनटे एवढा कालावधी असणार आहे. म्हणजे 10:30 ते 12 वाजेपर्यंत तुमचा पहिला पेपर असेल. दिव्यांगांसाठी 30 मिनिटे जास्त आहेत. शालेय क्षमता चाचणी आपला दुसरा पेपर सॅट म्हणतो आपण त्याला, SAT सॅट म्हणतो. वरती मॅट आहे. दोन्ही विषयांचा अभ्यास आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त व्हिडिओची निर्मिती आपल्या चॅनेलवरती आपण केलेली आहे. NMMSचा सर्वात जास्त अभ्यास आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच त्याचा फायदा घ्या. 100% तुमचं सिलेक्शन होईल. आपण लाईव्ह घेतो आहे, लाईव्हमध्ये सगळ्यांनी जॉईन करा, त्याचाही तुम्हाला फायदा होईल पहा. तर सॅटमध्ये सुद्धा 90 प्रश्न, 90 गुण, 90 मिनटे, 1:30 ते 3 वाजेपर्यंत तुमचा दुसरा पेपर असणार आहे. पात्रता गुण जर आपण एकत्र विचारात घेतात म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा 90 पैकी 90 गुण मिळाले तरीही तो क्वालिफाय होऊ शकतो, किंवा इकडं 90 पैकी 90 दुसऱ्या पेपरला मिळाले तरीही तो क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजे त्याला 50 आहेत. म्हणजे दोन्हींचं मिळून तुम्हाला 40% गुण मिळाले तर तुम्ही पात्र आहात. पात्र झाला म्हणजे त्याला शिष्यवृत्ती मिळते असं नाही, तुमची मेरिट लिस्ट लागते. आपण मेरिटवरती सुद्धा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांचा संपूर्ण कास्टनुसार मी व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. तुमचं मेरिट समजून घ्या, नक्की किती असू शकतं त्यानुसार तुम्ही तयारी करा. ओके. सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 40% मिळणे आवश्यक आहे. SC ST दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 32% गुण मिळणे आवश्यक आहे. सदर परीक्षेसाठी 2 विषय असतील. तर पहिला विषय तुम्हाला ऑलरेडी सांगितला मी, मॅट बौद्धिक क्षमता चाचणी, ज्याच्यावरती आपण जर पाहिलं तर संपूर्ण बुद्धिमत्तेवरती प्रश्न असतात. आणि दुसरी म्हणजे शालेय क्षमता चाचणी सॅट, ज्यामध्ये आपण जर पाहिलं सामान्य विज्ञान 35 गुण, समाजशास्त्र 35 गुण, गणित विषय 20 गुण, असे 3 विषय असतात. म्हणजे 35 70 आणि हे 20 90 गुण असतात. तर उपविषय जर पाहिलं विज्ञानामध्ये तर सामान्य विज्ञानाच्या 35 गुणांमध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स 11 गुण, रसायनशास्त्र केमिस्ट्री 11 गुण, जीवशास्त्र बायोलॉजी 13 गुण असतात पहा. समाजशास्त्रामध्ये इतिहास 15 गुण, नागरिकशास्त्र 5 गुण आणि भूगोल 15 गुण, असे तुमचे 35 गुण झाले. आणि गणिताचे 20 गुण तुमचा रेग्युलर सिलेबस आहे बाळांनो, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तयारीत राहा. संपूर्ण सिलेबस आपल्या चॅनेलवरती आपण घेतोय, तोही तुम्ही पहा. आता परीक्षेचं माध्यम पहा. तुम्हाला आत्ताच सांगतो, जे सेमीचे विद्यार्थी आहेत त्यांनी आत्ता डिसाईड करा तुम्हाला पेपर मराठीमध्ये द्यायचा आहे की इंग्रजीमध्ये. जर तुम्हाला पेपर मराठीमध्ये द्यायचा असेल तर तुम्ही मराठी माध्यम निवडा. जर तुम्हाला इंग्लिश प्युअर सर्व विषय इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तर इंग्लिश मिडियम निवडा. म्हणजे सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय. जे मराठी मिडियमचे विद्यार्थी आहेत मराठी, त्यांना प्युअरली मराठीच घ्यायचं आहे. पण सेमीसाठी बऱ्याचदा जम्बलिंग होतं. बाकी तुम्हाला जवळपास आपण जर पाहिलं तर 7 माध्यमं दिलेली आहेत, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू व कन्नड. यापैकी तुम्ही कोणती, तुम्हाला 4 त्या ठिकाणी वर्तुळे निवडायची असतात. 4 वर्तुळांमधलं तुम्हाला एक वर्तुळ तुम्हाला गोल रंगवायचं असतं. त्या ठिकाणी निळा किंवा काळा बॉलपेन वापरायचा असतो तुम्हाला पहा. त्या ठिकाणी पेन्सिलचा वापर करायचा नाही, अपुरी वर्तुळे ठेवायची नसतात. ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे.
प्रवेशपत्र पहा, 10 दिवस आधी तुम्हाला प्रवेशपत्र मिळणार आहे, म्हणजे साधारणतः एक 12 डिसेंबरला. परीक्षेचे मूल्यमापन पहा, डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी MCQज बेसवरती परीक्षा असल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही, लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच परीक्षेला वजा मार्क केले जातात, तसं काही होणार नाही. चुकीच्या प्रश्नांचे गुण तुमचे जर पाहिलं तर ते कमी होतील, पण त्यांच्यामुळे तुमचे जे बरोबर आले त्यांचे गुण कमी होणार नाहीत, म्हणजे त्याला वजा सिस्टीम म्हणतात, निगेटिव्ह मार्किंग म्हणतात असं त्याला. आरक्षण पहा, एकूण जागा पहा, महाराष्ट्रामध्ये 11,682 जागा आहेत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म त्या ठिकाणी भरायचं आहे. तुमचं नक्की सिलेक्शन होईल, मी तुम्हाला खात्री देतो. निकाल घोषित करणे फेब्रुवारी 2025च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असं त्यांनी दिलं आहे. त्यानंतर शिष्यवृत्तीचा दर पहा, शिष्यवृत्ती जर पाहिली तर शिष्यवृत्ती पात्र 9वी ते 12वीपर्यंत दरमहा 1,000, असे जर पाहिलं तर 48,000 रुपयाची शिष्यवृत्ती आहे. 2 वर्षापूर्वी त्यांनी 60,000 केली होती, परत आता 48,000 रुपयावरती आलेले आहेत. 9वी 11वी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एखादा विद्यार्थी 9वीला फेल झाला, 11वीला फेल झाला, त्याला ते मिळणार नाही. 10वीमध्ये किमान 60% गुण मिळाले पाहिजे तरच तुम्हाला ते मिळेल. SC STच्या विद्यार्थ्यांना 55% गुण पाहिजेत. सदर शिष्यवृत्तीचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी आणि संचालक यांच्यामार्फत केले जाईल. अशी ही अतिशय महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत खरं तर पाठवलेली आहे, त्यामुळं सगळ्यांनी त्याचा फायदा घ्या. त्याचं हे GR त्याचे फॉर्म वगैरे दिलेले आहेत, त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत, तेच PDF पुन्हा त्यांनी दिलेले आहे. तर अशा पद्धतीने हे सगळ्यात महत्त्वाचं परिपत्रक आपण पाहिलं. सर्वांना ऑल द बेस्ट आहे. उद्यापासून सर्वांनी जॉईन करा लाईव्हच्या माध्यमासाठी, लाईव्हच्या लेक्चरसाठी. सगळ्यांना हा प्लॅटफॉर्म मोफत असेल, वर्षभर मोफत नसेल. त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हा जो म्हणजे 1 रुपयाही तुम्हाला खर्च नसेल त्या ठिकाणी, असं मला म्हणायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथून पुढे भविष्यात देखील मी 1 रुपयाही एकाही विद्यार्थ्याकडून घेणार नाही. हे संपूर्ण शिक्षण तुम्हाला मोफत आणि फ्रीच असेल. तुमच्या बंधू भगिनींनासुद्धा विचारा तुम्ही. मागील 7-8 वर्षांपासून आपण महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हे मोफतच देतो आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.